तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमधून देखील मोठ्या संख्येने हे मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच केल्याचं सध्या पाहायला मिळालंय। याच संदर्भात नाशिकच्या काही स्थानिक नेत्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आरक्षणाच्या मुद्द्यावरती नाशिकमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे मुंबईकडे जात आहेत। आपल्या सोबत आमदार आहेत, सरोज आहिरे राष्ट्रवादीचे आमदार आहेत। ताई, आपणही पाठिंबा द्यायला आलेला आहात, काय एकूणच प्रतिक्रिया? मी माझ्या देवळाली मतदारसंघातील सर्व इथं प्रतिनिधी आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्यांना मराठा आरक्षण मिळावं, गोरगरीब जो मराठा कॅन्डिडेट आहे त्याला योग्य तो न्याय मिळाला, हा पाठिंबा देण्यासाठी मी माझ्या देवळाली मतदारसंघाच्या वतीने सर्वांना पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहे। आपण या लोकांसोबत मुंबईकडे जाणार आहात? नाही, मुंबईकडे मी आज जाऊ शकणार नाही, पण आवश्यकता असेल त्यावेळेस मी नक्की जाईन। आज मी त्यांना पावसाचं वातावरण आहे, रहदारी खूप जास्त वर्दळ आहे, ट्रॅफिक जास्त आहे, सर्वांनी काळजी घ्या एवढंच एक बहीण म्हणून त्यांना सांगायला आलेली आहे। आणि माझा पाठिंबा त्यांना माहिती आहे, मी 1 दिवसाचं उपोषण केलेलं होतं आणि जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाची भूमिका मांडायची झालेली आहे तर मी नेहमीच समर्थनार्थ सभागृहात सुद्धा ही भूमिका माझी मांडलेली आहे। तर माझ्या गोरगरीब मराठा बांधवाला न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा आहे। एक प्रामुख्याने महत्त्वाची मागणी आहे, ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे, अशा पद्धतीची यांची भूमिका आहे। आपली काय प्रतिक्रिया? नाही, ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, हे योग्य तो न्याय माझ्या मराठा बांधवांना मिळवून देतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। ते ओबीसीतून द्यावं, वेगळं आरक्षण द्यावं, काय द्यावं हे सरकार त्याच्यावर अभ्यास करून ते देऊ शकेल। त्याविषयी भाष्य करणं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला योग्य नाही, परंतु न्याय मात्र माझ्या मराठा बांधवांना मिळाला पाहिजे। तर अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे। राष्ट्रवादीचे आमदार आहेत सरोज आहिरे, आज नाशिकमधून मोठ्या प्रमाणात हे मराठा आंदोलक हे मुंबईकडे जात आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते आज या नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना ते पाठिंबा देत आहेत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। तर अगदी काही वेळात आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील हे पोहोचतील। सध्या त्यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन या सगळ्या परिसरामध्ये केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। हजारोच्या संख्येनं हे सगळे मराठा आंदोलक या सगळ्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। मराठा महामोर्चा हा खरं तर हा पाहायला मिळतोय। तर हजारोंच्या संख्येनं हे सगळे मराठा आंदोलक या सगळ्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। फक्त मराठवाड्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून हे सगळे मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत।